तर मंडळी आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो आहे। विद्युत रोषणाई केलेली आहे बघा, आणि त्याचबरोबर मंदिराला सुद्धा विद्युत रोषणाई केलेली आहे। आता आपण आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया। आपल्यासोबत अक्षय काका आणि नारायण सुद्धा इकडे बघा। जत्रा मातेनंतर विविध प्रकारची दुकानं आलीच, सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे आणि ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था सुद्धा आहे। आणि आता आपण मंदिराच्या मेन प्रवेशद्वारपाशी आलो। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी पण आता आलो चौकी गावची ग्रामदेवता ती म्हणजे आई भराडी देवीच्या दर्शनाला। तर आज वार्षिक जत्रोत्सव हा पार पाडला जाणार आहे मंदिराच्या परिसरामध्ये। त्याचबरोबर मंदिराला सुद्धा विद्युत रोषणाई केलेली आहे। आणि आजचा असा योगायोग आहे की ह्या वर्षी आपली जत्रा आणि ह्या जत्रा म्हणजे थोडासा एक दिवसाचा मागे पुढे असल्यामुळे आपल्याला हा योग आला ह्या जत्रेला येण्याचं आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी। तर मंडळी त्याचबरोबर आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो। या ठिकाणी आता पालखी सोहळा असणार आहे, देवीचं दर्शन आपल्याला घेता येणार आहे आणि त्यानंतर इथली जी काय प्रथा चालीरूढी परंपरा आहे ती आपल्याला या व्हिडिओच्या मधून बघता येणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलाच नाही की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर आता आपण आतमध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया आणि हा सोहळा। आता आपण मेन जो गेट आहे तिकडे आलो आहे। ठिकठिकाणी ओटीचं सामान सुद्धा आहे, विद्युत रोषणाई केलेली आहे बघा, सुंदर सजवलेलं आहे। या जत्रोत्सवानिमित्त या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचे आम्ही आपल्यासोबत अक्षय काका आणि नारायण सुद्धा आणि अरे काय म्हणतो आमचं भाचो आपल्याला त्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्याकडे डोनेट करून ज्याला कोणाला द्यायचं असेल त्यांच्या हस्ते स्वीकारून या ठिकाणी एक काम आपले या तर मंडळी आपले काका तर ओळख करून द्या। काकांची ओळख कशी, तुमची ओळख कशी? अनंतपुरजाम गावडे पालटदारी कडचे। तर ज्यांची मंडळी त्यांची मिसेस सुद्धा आहे। तर मंडळी मंदिराच्या बाहेर पडताच या ठिकाणी सुद्धा एक देवस्थान आहे, इथे सुद्धा एक देवस्थान आहे। तर मंडळी अशा प्रकारे आपण आता देवीचं दर्शन घेतलं। भरपूर सारे भाविकांची लांबच रांग आहे दर्शनासाठी। आणि त्याचबरोबर आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये अजून कुठली दुकानं वगैरे आली असणार ते आपण बघूया। आणि त्यानंतर पालखी सोहळ्याला 11:30 दरम्यान यायला सुरुवात केली जाणार आहे। तर मंडळी या ठिकाणी पालखी सुद्धा बघा सुंदर अशी फुलांनी सजवलेली आहे। त्याचबरोबर उत्सव मूर्ती सुद्धा आहे, ते आता आपण दर्शन घेऊया। आता या ठिकाणी थोड्या जण पालखीला सुरुवात करतील।
तर मंडळी या ठिकाणी पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि ठिकठिकाणी हे बघा पालखीचा जो मार्ग आहे ना त्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली जात आहे आणि मागच्या साईडला सुद्धा या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते बघा आणि सुंदर असं मंदिराला चारी बाजूला विद्युत रोषणाई सुरू केली. मंडळी या ठिकाणी बघा सुंदरशी रांगोळी सुद्धा काढण्यात आलेली आहे.
थांबा मित्रांनो, अशा प्रकारे पालखी सोहळा पूर्णपणे पार पाडलेला आहे आणि त्याचबरोबर आता दहिकाला मध्यांतर गाडग्याची जत्रा या ठिकाणी पार पाडली जातो. म्हणजे दशावतारी नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर केला जाणार आहे. आपण श्रीचं दर्शन घेऊया गणपतीपासून आणि त्यानंतर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तर थोडा जो आता नाट्यप्रयोगाला सुरुवात केली जाईल. त्याआधी आपण जवळ मंदिराच्या परिसरातील जी काही दुकानं असतील ते आपण बघूया. तर मंडळी 100ला 2 विषय आहे बघा. तर मंडळी मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये ना विविध प्रकारची दुकानं सुद्धा लागली आहेत. इकडे सर्व लेडीजच्या वस्तू आपल्याला भेटत आहेत. हो 2 करा, अलग अलग करा. आणि म्हणजे या ठिकाणी लहान मुलांच्या खेळण्याची दुकान. कोणाच्याही वाहनला त्या फटाक्यांच्या आतून तर मंडळी अशा प्रकारे चौकी गावची ग्रामदेवता श्री भाराडी देवीच्या या ठिकाणी वार्षिक जत्रोत्सव हा पूर्णपणे पार पडलेला आहे. त्या ठिकाणी दहिकाला चालू आहे, म्हणजे आपल्या दशावतारी नाट्यप्रयोग चालू आहे. जी वार्षिक जत्रोत्सव आहे त्याची सांगता केली जाणार आहे. तर म्हणजे असा होता आपल्या चौकी गावची ग्रामदेवता श्री भाराडी देवीची हा वार्षिक जत्रोत्सव. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत